जय भीम नमो बुद्धाय। बघूया आजचं बातमीपत्रक। पंढरपूर येथे महाबोधी बुद्धविहार मुक्ती आंदोलनासाठी वंचित बहुजन आघाडी पंढरपूर यांच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। यावेळी माननीय राजाभाऊ शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले। दरम्यान आंदोलनासाठी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते। छत्रपती शिवाजी महाराजांचा ताब्यात द्या, ताब्यात द्या, बौद्ध गया ताब्यात द्या, ताब्यात द्या, ताब्यात द्या, बौद्ध गया ताब्यात द्या। 1949 ऍक्ट तत्काळ रद्द करा, रद्द करा, रद्द करा, रद्द करा। 1949 ऍक्ट तत्काळ रद्द करा, रद्द करा, रद्द करा, रद्द करा। ताब्यात द्या, ताब्यात द्या, बौद्ध गया ताब्यात द्या, ताब्यात द्या, ताब्यात द्या, बौद्ध गया ताब्यात द्या। 1949 ऍक्ट कायदा रद्द करा, रद्द करा, रद्द करा, रद्द करा। ऍक्ट 1949 कायदा रद्द करा, रद्द करा। बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार आम्ही एक दिवशी धरणे आंदोलन लावले असून बुद्धगया 1949चा जो कायदा आहे तो कायदा रद्द करावा व बुद्धगया येथील बुद्धविहार हे बौद्धांच्या ताब्यात द्यावे। आपण पाहतोय ख्रिश्चनचे मंदिर हे ख्रिश्चनच्या ताब्यात आहे, ब्राह्मणांचे मंदिर हे ब्राह्मणांच्या ताब्यात आहे, मुस्लिमांचे मंदिर हे मुस्लिम ताब्यात आहे। मग आमचे बुद्धविहार आमच्या ताब्यात का नको? तरी आमचे बुद्धविहार हे आमच्या ताब्यात पाहिजे। जर बुद्धविहार हे आमच्या बौद्ध दीक्षेच्या ताब्यात न दिल्यास वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल। जे नुकसान भरपाई होईल त्याला सरकार जबाबदार राहील। तरी आघाडी वतीने एक विनंती आहे, जर आमच्या मागण्या न मान्य केल्यास इथून पुढे उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, याची सरकारने दक्षता घ्यावी। समोर वंचित बहुजन आघाडी पंढरपूर शहर व तालुक्याच्या वतीने भव्य एक दिवसीय धरणे आंदोलन चालू आहे। या आंदोलनातील प्रमुख मागणी आहे की 1949चा जो बुद्धविहार बौद्धगया येथील 1950चा धरून जो कायदा केलेला आहे तो त्वरित रद्द करावा। त्यातील सर्व व्यवस्थापन हे बौद्ध भिक्षू म्हणजेच बौद्धांच्या हाती देण्यात यावे। आणि गेले कित्येक दिवस बौद्धगया बुद्धविहार बिहार येथे भिक्षुक बौद्ध बांधवांचे शांततेपूर्ण आंदोलन चालू आहे। त्या आंदोलनातील मागण्या त्वरित मान्य कराव्या। या आमच्या मागण्या असून या मागण्या त्वरित न मान्य न झाल्यास याच्या पुढे याहीपेक्षा उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल। याची केंद्र सरकार राज्य सरकारने दखल घ्यावी। जय भीम। भारतीय बौद्ध महासभा शाखा यमगर्णीच्या वतीने जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला। प्रारंभी दीप प्रज्वलन व महापुरुषांच्या आणि महामंतांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सामूहिक त्रिशरण पंचशील ग्रहण करण्यात आले। यावेळी निपाणी तालुका महिला सदस्य धम्मरक्षित आणि सानिका देवदास यांनी जागतिक महिला दिन का साजरा करावा याबद्दल माहिती देऊन तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांचा सन्मान कसा केला याबद्दल माहिती दिली। महाराष्ट्र राज्यातील सुबे अभियंता छोटे मोठे कंत्राटदार यांनी केलेल्या विविध प्रकारच्या कामांची बिले मागील 6 महिन्यांपासून रखडली आहेत। त्यामुळे कंत्राटदारांचा व्यवसाय अडचणीत सापडला आहे। मार्च महिना सुरू असल्याने ही बिले त्वरित मिळणे गरजेचे आहे। थकीत बिले मिळावेत यासह विविध महत्त्वपूर्ण मागण्यांची पूर्तता व्हावी यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यात आज कंत्राटदार संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देऊन आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना दिले आहे। लाडक्या बहीण योजनेत कोट्यावधींचा निधी वळला असल्याने कंत्राटदार यांची बिले रखडल्या असल्याचे आंदोलकांनी सांगितले। मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, थकीत बिला मिळालीच पाहिजे, मिळालीच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, आम्हाला निधी मिळाला कलेक्टर ऑफिसवर मोर्चा नेण्याचा मुख्य उद्देश असा होता की रायगड जिल्ह्यामध्ये सुमारे 1500 कोटी रुपयाची विकासाची कामं आम्ही रायगड जिल्ह्यातून ठेकेदार संघटनेच्या माध्यमातून पार पाडलेली आहेत। पार पाडत असताना ठेकेदारांवरती फार मोठ्या आर्थिक संकटांना सामोरं जावं लागते। आज बँकेचे कर्ज असतील, अन्य काही आमचे लेबर्स असतील, अन्य काही जे संबंधित त्याला लागणारं जे काय मटेरियल असतं, आज कामं करून बसल्यानंतर आमच्याकडे जो 2 वर्षापासून निधी आलेला नाही आहे। आता जस्ट काही दिवसापूर्वी एक निधी आला होता, तो आमच्या वाट्याला फक्त 60% आला। म्हणजे दिलेला निधी म्हणजे आमचे असणारे पैसे आणि दिलेला निधी याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत असल्यामुळे जे 60% आम्हाला पैसे मिळाले ते आमचे व्याजामध्येच गेलेले, बँकेच्या व्याजांमध्ये। त्यामुळे आर्थिक बाब फार मोठ्या प्रमाणामध्ये ठेकेदारांना सहन करावी लागते।
रायगड जिल्ह्याच्या माध्यमातून आम्ही आज पहिलं आंदोलन अशा छोट्याशा पद्धतीने छेडलेलं आहे। मी विनंती करतो आमच्या सर्व ठेकेदार बांधवांना, एवढीशा आंदोलनाने आपलं काही भरणार नाही। यापुढे मोठ्या प्रमाणामध्ये जर आम्हाला निधी येणाऱ्या मार्चमध्ये मोठ्या प्रमाणात मिळाला नाही तर रायगड चक्काजाम करण्याची ताकद या कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनमध्ये 100% असे मी ग्वाही देतो आणि शासनाला विनंती करतो की या येणाऱ्या मार्चमध्ये जास्तीत जास्त भरीव बजेटमध्ये प्रोव्हिजन करावी विनंती करतो। गेल्या 2 वर्षापासून शासनाची जेवढी कामं निघालीत ती आर्थिक बजेटच्या 10 पटीपेक्षा जास्त प्रमाणात निघालीत। ज्या कामांना तरतूद नसतानाही वर्क ऑर्डर वगैरे दिल्या गेल्यात, कामं पण झालेली आहेत। कामं पण 70% कामं जवळपास पूर्ण झालीत लोकांची, काही कामं 100% पूर्ण झाली। निधी अभावी सगळं 2 वर्ष गाडं सगळं कॉन्ट्रॅक्टरांचं थांबलेलं आहे। प्रत्येकाची कुचंबना अशी झाली, बँकेचे हप्ते चालू आहेत, EMI चालू आहेत, मशिनरींचे लेबर आहेत त्यांना पेमेंट करायलाच पाहिजे, ड्रायव्हर सगळे इक्विपमेंट वगैरे आहेत ते चालूच आहेत आणि मार्केटमधनं स्टील डांबर हे तर विकत घेऊनच कामं करावी लागतात। बँकेचे कर्ज आहेत काही कामांच्या हिशोबाने, त्यांना तर वेळेवर पैसे भरायला लागतात। पण आज शासनाच्या या उदासीन धोरणामुळं बाकीच्या फसव्या योजना ज्या लोकांना फक्त लाभाच्या देण्यामुळं जी बजेट होतं कामाचं ते तिकडं डायव्हर्ट केल्यामुळं ज्या कामांना निधी द्यायला पाहिजे तिथं न देता तो कामाचा निधी थकवलेला आहे विकास कामांचा आणि त्याच्यामुळे आज कॉन्ट्रॅक्टर ठेकेदार जे आहेत ते राज्यभर एकदम अडचणीत आलेले आहेत की या मार्चमध्ये तरी मागच्या मार्चमध्ये 0 पैसे, हा मार्च दुसरा आला तरी फक्त वर्षभरात त्यांनी 25% तरतूद केलेली नाहीये। आता मार्च अर्ध्यावर आलाय, बजेटमध्ये अजून तरतूद केल्याचं काही दिसत नाहीये। या कारणाने अख्ख्या राज्यभर आज 10 तारीख रोजी सर्व कलेक्टर ऑफिसला जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही निधीच्या मागणीसाठी पत्र दिलेले आहेत। शासनाने आमच्याबरोबर भेट घेऊन आम्हाला वेळ देऊन या निधीचं काय ते कसं काय नियोजन करणार आहे याची माहिती द्यावी, यासाठी आम्ही त्यांना 14 जानेवारीला पत्र दिलं, पण त्याचा काही रिप्लाय आजपर्यंत त्यांनी दिलेला नाही। यासाठी हे निवेदन आता दिलेलं आहे आणि आमची थकीत बिलं लवकरात लवकर मिळावी याच्यासाठी हा खटाटोप आहे। मेहकरच्या अशोका वाटिकेत 1 कोटींच्या बुद्धविहार बांधकामाचे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या धर्मपत्नी जयश्री जाधव, माननीय आमदार संजय रायमुलकर यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न झाले।
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। दर्शकों, जय भीम नमो बुद्धा। आप लोग देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी चैनल का ये स्पेशल कवरेज है। मैं प्राध्यापक गजेंद्र गवई। अभी फिलहाल हम मौजूद है यहाँ पे, ये है मेहकर, और मेहकर का ये है अशोका वाटिका। और इस अशोका वाटिका में यहाँ पे एक कवरेज हो रहा है, क्योंकि यहाँ पे अभी इस मेहकर तहसील का सबसे बड़ा बुद्ध विहार का अभी भूमि पूजन हो चुका है। और उस भूमि पूजन करने वाले इस मेहकर के लोकप्रिय जो आमदार है यहाँ पे संजय जी रायमुलकर, उन्हीं से हम आपको रूबरू कराएंगे, बताएंगे कि किस प्रकार का यहाँ पे काम होने वाला है और किस प्रकार का ये काम चलेगा। जय भीम। नगर विकास विभागाच्या वतीनं आपल्या एक महत्त्वाचं आपल्या बौद्ध समाजाचं एक श्रद्धेचं ठिकाण असलेल्या या बौद्ध विहारामध्ये बऱ्याच दिवसापासून आपल्या स्थानिक माता भगिनीची मागणी होती, कुठेतरी या भागाचा विकास झाला पाहिजेत, कुठेतरी आपल्याला जे काही आमचे नित्यनेमाचे पूजापाठ होतात, कुठेतरी आम्हाला चांगलं ठिकाण या ठिकाणी असावं या भावनेनं वेळोवेळी ते आमच्याकडे पाठपुरावा केले, त्यांनी करत गेले। माननीय केंद्रीय मंत्री प्रतापरावजी जाधव साहेब यांच्याकडे वारंवार ते आपले इथले स्थानिक मंडळी, भाई सुखदाने असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील, मोरे काके असतील, आमच्या अक्काबाई असतील, सर्व नगरसेवक, माजी नगरसेवक, तालुका प्रमुख सुरेश तात्या वाळूकर यांच्याकडे हे मंडळी वेळोवेळी पाठपुरावा करत गेली। आणि कुठेतरी या ठिकाणची दुरावस्था पाहिल्यानंतर आमच्याही मनामध्ये एक कुठेतरी या लोकांच्या, आपल्या दलित समाजाच्या या एक श्रद्धेचं असलेलं ठिकाण आपण निधी द्यावा या मागणीतून वेळोवेळी मागणी समोर आली। आणि माननीय राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नगर विकास विभागाच्या माध्यमातून या अशोका वाटिकेचं जे काही काम पूर्ण झालं आहे, अजून बरंच काम व्हायचं आहे, त्याच्यासाठी 1 कोटी रुपयाची मागणी बाईंनी केली। त्याला तात्काळ आपण 1 कोटी रुपये मंजूर करून दिले। आणि त्यानंतर परत आपल्या या ठिकाणचं जे काही तथागत गौतम बुद्ध यांची जे काही मूर्ती होती, तिथं जे काही ध्यान केंद्रासाठीची ती मागणी होती त्या बुद्धविहारासाठी, त्याच्यासाठीही परत आपण 1 कोटी रुपयाचा निधी माननीय मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडे या ठिकाणी मंजूर करून घेतला। आणि आता त्या कामाला या ठिकाणी सुरुवात होते। मागचंही बरंच काम अपूर्ण आहे, परंतु या शहराचं अत्यंत महत्त्वाचं असलेलं ठिकाण हे आपल्या सर्वांना अभिमान वाटावं असं या ठिकाणचं बुद्धविहार आणि अशोका वाटिकेचं काम या ठिकाणी होणार आहे। आणि आपल्या समाजातील जे काही आपले धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी होतात, या बुद्धविहाराच्या माध्यमातून, या अशोका भवनच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला चांगली वास्तू शहराच्या मुख्य ठिकाणी या ठिकाणी पूर्णत्वास जाणार आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाटिकेमध्ये गेल्या अनेक वर्षापासून इथलं काम रेंगाळलेलं होतं। शहरामध्ये नामदार प्रतापरावजी जाधव साहेब आणि आमदार संजय भाऊ रायमुलकर यांच्या माध्यमातून विकासाची गंगा गेल्या 5 वर्षामध्ये मेहकर शहराचा कायापालट या दोन्ही नेत्यांनी केला। आणि ह्या दोन्ही नेत्यांचं लक्ष हे आंबेडकर वाटिकेकडे गेलं। वाटिकेमध्ये या ठिकाणी समाजासाठी हॉल नव्हता, बुद्धविहार जीर्ण झालेलं होतं आणि सौंदर्यीकरणाचा अभाव या ठिकाणी होता। तर या आपले मंत्री महोदय खासदार प्रतापरावजी जाधव साहेब आणि आमदार संजयजी रायमुलकर साहेब यांचं लक्ष वाटिकेकडे गेलं। आम्ही त्या ठिकाणी मागणी केली, आपण सगळ्या समाजातल्या लोकांनी मागणी केली आणि तत्काळ या मागणीला दुजोरा मंत्री महोदयांनी आणि आपले तत्कालीन आमदार संजय भाऊ रायमुलकर यांनी त्या ठिकाणी दिली। आम्ही 1 कोटी रुपयाचा मागितला निधी, परंतु आमदार साहेब आणि नामदार साहेबांनी सांगितलं 1 कोटीत काय होतंय, आम्ही 2 कोटी देतो आणि 2 कोटीची कामं झाल्याच्या नंतर पुन्हा तुम्हाला आणखीन जर का निधी कमी पडला तर तो देऊ। आणि शहरामध्ये सगळ्या जाती धर्माच्या लोकांकडे जे ठिकाणं आहेत, महापुरुषांचे ठिकाणं आहेत, या आपल्या वैभव असलेल्या आपले नामदार प्रतापरावजी जाधव साहेब आपल्या मेहकर शहराचं वैभव आहे। त्यांनी एक या ठिकाणी मनाशी खुणगाठ बांधलेली की मेहकर शहराचा कायापालट या ठिकाणी करायचा। त्याला सक्षम साथ किंवा त्या आशीर्वाद खासदार साहेबांचा, मंत्री महोदयाचा, संजय भाऊ रायमुलकर यांच्या डोक्यावरती असल्यामुळं आणि पूर्ण एकनाथ शिंदे साहेब मागचे तत्कालीन मुख्यमंत्री यांचं
त्यांचा देखील आशीर्वाद आपल्या लाडके आमदार संजूभाऊ रायमुलकर यांच्या पाठीशी असल्यामुळं कुठल्याही प्रकारचा निधी या ठिकाणी कमी पडणार नाही। कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठ परिसरात महात्मा फुले दाम्पत्य आणि राजाराम मोहन राय यांचे पुतळे उभारावे या मागणीसाठी ब्लॅक पॅन्थर पक्षाच्या वतीने अध्यक्ष सुभाष देसाई यांच्या नेतृत्वाखाली मध्यवर्ती बसस्थानक परिसरात भीक मागून आंदोलन करण्यात आले। वाजत गाजत केलेल्या या अनोख्या आंदोलनाकडे सर्वांचेच लक्ष वेधले। 27 डिसेंबर 2024 रोजी पक्षाच्या वतीने पुतळे उभारावे यासाठी निवेदन दिले होते, पण विद्यापीठ प्रशासनाने निधी नसल्याचे सांगितले। या पार्श्वभूमीवर हे आंदोलन करण्यात आले। या भारतामध्ये बहुजन समाजाला शिक्षण जर वेद ऐकले तर कानात शिसं ओतलं जायचं, वेद बोलले तर जीभ छाटली जायची। अशा परिस्थितीमध्ये 1848 साली पुण्यातील विडेवाड्यामध्ये सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी पहिली शाळा सुरू केली। ब्राह्मणांच्या महिलांना देखील शाळा शिक्षणाला बंदी होती। त्याच पद्धतीनं बहुजन समाजाला म्हणजे विशेषतः आमच्या मागासवर्गीय समाजाला दलितांना शिक्षणाची बंदी होती। त्यांनी 1852 साली शिक्षणाची सुरुवात करून दिली। विधानसभा निवडणुकीत घोषणा केल्यानंतर सुद्धा शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली नाही, तसेच लाडक्या बहिणींची मते घेतल्यानंतर आता सत्तेतील भाजप सरकारला त्यांचा विसर पडला आहे। बेरोजगारांसाठी रोजगार निर्मिती व शेतकऱ्यांसाठीचा पाऊस पाडणारा हा राज्याचा सादर करण्यात आलेला अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया उमरेडचे आमदार संजय मेश्राम यांनी मुंबईत लॉर्ड बुद्धा टीव्हीच्या प्रतिनिधी सोबत बोलताना दिली। अर्थसंकल्पामध्ये काही असं विशेष जाणवलं नाही, फक्त घोषणा आहेत आणि पुढे आम्ही काय करणार आहोत याबाबत आहे। पण ज्या पद्धतीने बजेट पेश केलेलं आहे त्याच्यामध्ये दोन उणीवा खूप महत्त्वपूर्ण आहेत। एक तर घोषणापत्रामध्ये त्यांनी कर्जमाफीचा उल्लेख केला होता, ते शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली नाही आहे। दुसरा मुद्दा होता की लाडकी बहिणीच्या योजनेमध्ये त्यांना 2100 रुपयाची वाढ करून देणार होते, तो सुद्धा झालेला नाही। आणि 8 मार्चच्या दिवशी ते 2 महिन्याचे पैसे ते लाडकी बहिणीच्या खात्यामध्ये जाणार होते, ते फक्त एकाच महिन्याचे 1500 रुपये आलेले आहेत। याच्यातून हेच निदर्शनास येतं की प्रचंड ताण या पूर्ण अर्थव्यवस्थेवरती या लाडक्या बहिणीच्या माध्यमातून झालेला आहे। आणि ही योजना किती दिवस हे कव्हर करू शकतील किंवा सुरू करू शकतील याच्यावरती लोकांचा आता संशय निर्माण झालेला आहे। दुसरं म्हणजे की ज्या काही तरतुदी यांनी केलेल्या आहेत याच्यामध्ये रेव्हेन्यू जनरेशनचा जो मॉडेल आहे तो मला असं वाटत नाही की ज्या प्रकारचे रेव्हेन्यू प्रोजेक्शन यांनी केलेले आहेत की जे यांचे रेव्हेन्यू मिळणार आहे ते रेव्हेन्यू डेफिसिट खूप मोठ्या प्रमाणावर होणार आहे। मागच्याच वर्षी जसं तुम्ही बघितलं की यांच्या बजेट एस्टिमेट्सच्या अनुसार जे जे काही झालं आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण मायनस आहोत, एक्सेप्ट कन्स्ट्रक्शन क्षेत्रामध्ये जिथं वाढ झालेली आहे। बाकी सगळ्या क्षेत्रामध्ये आपण मायनस आहोत। आणि त्यासोबतच जरी आपला वाटा केंद्र सरकारच्या कर प्रणालीमध्ये जास्त झाला आहे, पण तिथून येणारी जी एड आहे किंवा येणारा जो पैसा आहे तो कमी झालेला आहे। 1,91,91,00,000 रुपये त्यांनी मागच्या वेळेस दिले होते 23-24ला, यंदा 24-25मध्ये ते घटून 1,39,000 आलेलं आहे। ही सुद्धा चिंतेची बाब आहे। आपण जास्त कर देतो आहे आणि आपल्याला तिथून जर पैसा मिळत नसेल तर कोणत्या प्रकारे आपण प्रकल्प पुढे नेऊ याचा एक मोठा प्रश्न आहे।
कॅपिटल आउटलेमध्ये त्यांनी खूप मोठ्या मोठ्या घोषणा केलेल्या आहेत, पण हा कितीपत आपण त्या खऱ्या ठरतील हे आपण सांगू शकत नाही. अनेक महत्त्वाकांक्षी योजना त्यांनी घेतलेल्या आहेत, पण त्या महत्त्वाकांक्षी योजनेला खऱ्या अर्थाने मूर्त स्वरूप देण्याकरता त्यांच्याकडे पैसा आहे की नाही याच्यावरती मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. बेरोजगारीवरती त्यांनी काहीच जास्त काही बोललं नाही. कौशल्य विकासावरती त्यांचा भर आहे, पण जोपर्यंत आपण बघा 2 प्रकारच्या ग्रोथ होत असतात. एक ग्रोथ असते ज्याच्यामध्ये आपण जॉब निर्मिती करत असतो, आणि एक ग्रोथ जी असते ती असते जॉबलेस ग्रोथ. तर मला असं वाटतं की ज्या प्रकारचा प्रकल्प यांनी टाकलेले आहे, 50 लाख लोकांना ते मुलांना ते रोजगार देण्याची त्यांनी गोष्ट केलेली आहे. पण ही घोषणा मला असं वाटतं जशा मोदी साहेबांनी 2 कोटीची घोषणा केली आहे तशीच ही घोषणा दिसत आहे. कारण जोपर्यंत जॉब ओरिएंटेड इंडस्ट्रीज इथं येत नाही, तुम्ही बघा सर्व्हिस सेक्टर सगळ्यात मोठा जॉब प्रोव्हायडर आहे, पण तिथंसुद्धा या 24-25च्या याच्यामध्ये तिथंही आपली ग्रोथ जी आहे ते घट झालेली आहे. तेव्हा कोणत्या प्रकारचे जॉब निर्मित होतील याच्यावरती मोठी शंका आहे. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. मंडळी, तुम्हाला फॅमिली सोबत चांगली वन डे पिकनिक करायची आहे का? मग आजच भेट द्या सातपुड्याच्या पर्वत रांगेत कोल्हार प्रकल्पाच्या पायथ्याशी निसर्गाच्या कुशीत वसलेलं श्याम लीला टुरिझम अँड रिसॉर्टला. पारंपरिक शेतकी संस्कृती आणि नाविन्यपूर्ण सेवा सुविधांचा अनोखा संगम. प्रशस्त फळबाग व शिवार फेरी, मुलांना एन्जॉय करण्यासाठी प्ले एरिया, विविध खेळ, स्विमिंग पूल, रेन डान्स, सेल्फी पॉइंट आणि बरंच काही. नाश्ता आणि चुलीवरील व्हेज नॉन व्हेज जेवणाचा आस्वाद. राहण्याचीही उत्तम व्यवस्था. वन डे पॅकेज 699 पासून सुरू. लग्न, रिसेप्शन, वाढदिवस यासाठी देखील स्वतंत्र व्यवस्था करून मिळेल. अल्पावधीतच लोकप्रिय झालेले कृषी पर्यटन स्थळ श्याम लीला ॲग्रो टुरिझम अँड रिसॉर्ट. बुकिंगसाठी संपर्क मुक्काम तेलंखेडी, नवनाथ आश्रमाजवळ, पांढुर्णा रोड, तालुका सावनेर, जिल्हा नागपूर. मोबाईल 7276366752 किंवा 9021433560. रणरागिणी नारी सन्मान सोहळा 2025चे आयोजन केले होते. यामध्ये शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय, क्रीडा, औद्योगिक, आरोग्य, साहित्य, लेखक, कवी, पत्रकारिता, शासकीय सेवा, महिला बचत गट, व्याख्याते, समुपदेशन तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या रणरागिणींचा प्रोत्साहनपर सन्मान व्हावा या हेतूने समाज जडणघडणीमध्ये मोलाचे योगदान दिल्याने धर्मनिरपेक्ष पद्धतीने महिला सबलीकरण व सक्षमीकरण करण्यासाठी तळागाळातील गोरगरीब गरजू लाभार्थ्यांपर्यंत पोहोचून त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून रणरागिणी नारी सन्मान सोहळा 2025 उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. मुझे ये करना है, मेरी ये जिम्मेदारी है, मुझे ये करना ही है, तेव्हा तुम्ही तुमचं कुटुंब घडवू शकता. आज इथं बसल्यावर मला ती आठवण येते की मी काही वर्षापूर्वी अशीच तुमच्या पुढे बसायची, तुमच्यासारखी, आणि जे सत्कार मूर्ती बोलायचे त्यांना मी अक्षरशः मला समाधी लागेल इतकं मी त्यांना ऐकायचं, आत्मसात करायचं आणि मनात एक खुणगाठ बांधायची की नहीं मुझे भी ये करना है. एक दिन मेरे जीवन में ऐसा आने वाला है जिथं हे लोक उभे आहेत तिथं मी उभी राहणार आहे, लोक माझा सत्कार करणार आहेत. त्याच्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे, त्याच्यासाठी जिद्द मनात बाळगणार आहे. मी खूप वेळ घेऊ शकते, मी खूप बोलू शकते, पण सगळ्यांना जाण्याची घाई आहे. मार्चचा जो आपला कार्यक्रम आहे जागतिक महिला दिनाचा, त्या राष्ट्रमाता जिजाऊ मा रमाबाई आंबेडकर, अहिल्याबाई होळकर आणि आपल्या ज्या झाशीची राणी, आपल्या एकदा माता रणांगिणी ज्या जुन्या
आपण जे बोलतो ज्यांचा आदर्शावर आपण आज जीवन जगतोय अशा सगळ्या मातांना प्रणाम करून इथं बसलेल्या माता पण माझ्या त्याच्यापेक्षा कोणी कमी नाही. कारण मी बघतो सगळ्यात आज जागतिक महिला दिन हा एकच दिवस न साजरा करता 365 दिवस महिलांसाठी महिला दिवस साजरा केला पाहिजे. कारण मी बघतो पुरुषांपेक्षा जास्तीत जास्त महिला खांद्याला खांदा लावून काम करत असतात. कारण आताच आम्हाला एक मदत करणारे आमचे युट्यूबचे आमचे आसिफ अली सर आणि आमची मानलेली मुलगी पण आलेली आहे. जसं आता ज्ञानेश्वर पुणे सर त्यांच्या मुलीला घेऊन आले तशी आमची मुलगी पण आलेली आहे. त्यांचं पण अभिनंदन. काय असतं महिला काय करू शकत नाही याच्यात एक सुंदर उदाहरण मी तुम्हाला देत राहणार आहे. बघा आपल्या भारतामध्ये 108 देवीचे पीठ आहेत. टोटल 108 पीठ आहेत आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये 3.5 पीठ आहे देवीचे. आपल्याला माहिती आहे. नसीम बेगम मॅडम, माझं शैक्षणिक क्षेत्रामध्ये मला आज इथं जागतिक महिला दिन निमित्त लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ, रुग्ण संरक्षण समिती, रमाबाई आंबेडकर शिक्षण प्रसारक मंडळ व सामाजिक अभियान प्रतिष्ठान, भीमा कोरेगाव मित्रमंडळ परभणी आयोजित हा महिला जागतिक महिला दिन निमित्त यांनी इथे जे मास्टर कॅफेमध्ये एक खूप सुंदरसा असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. यामध्ये जे अध्यक्ष स्वरूपी गफ्फार मास्टर, या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून लाभलेले डॉक्टर आर डी मगर सर आणि पूर्ण पत्रकार महासंघ, विशेष म्हणून त्याच्यात जे आहे तर आमचे प्रमोद अशोकराव अंभोरे, सुनील जाधव, बनकर सर, दिलीप बनकर सर आणि श्रीमती अनिता ताई सरोदे, शेख सरफराज यांचा खूप मोलाचा वाटा आहे. या सर्वांनी महिलांना प्रेरणा म्हणून इथे प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ आणि पुष्पहार देऊन सम्मानित केलं. लेकिन मैं जिस तरह से आज दुनिया में देख रहा हूँ, महिला अपने आप को जिस तरह से कमजोर समझ रही है, जिस तरह से महिला अपना घर चला रही है, हर महिला अपना घर चलाती है तो उस घर चलाने में जिस तरह से उसकी सोच रहती है, समझ रहती है, लोग समझते हैं कि मेरी शादी हो गई तो सब कुछ हुआ, शादी नहीं, संसार शुरू होता है. बुद्धगया येथील महाबोधी महाविहाराचा ताबा हा पूर्णतः बौद्ध भिक्खू संघाच्या ताब्यात देण्यात यावा, याकरिता 12 फेब्रुवारीपासून बुद्धगया येथे हे जे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनास पाठिंबा म्हणून नांदेड जिल्ह्यातील बौद्ध उपासक उपासिका व बहुजन समाजाच्या वतीने नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काल प्रचंड घोषणा देत 1 दिवसीय तीव्र धरणे आंदोलन करण्यात आले. या धरणे आंदोलनात बौद्ध उपासक उपासिका व बहुजन समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मुक्त करा, मुक्त करा, मुक्त करा, मुक्त करा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा, भारतीय संविधानाचा मुक्त करा, मुक्त करा, मुक्त करा, मुक्त करा, मुक्त करा. महाबोधी विहारमध्ये ब्राह्मणांचं वर्ष झालेलं आहे. हे अनेक वर्षापासून सरकारला मागणी आहे बौद्धांची, परंतु हे केंद्र सरकार त्याच्याकडे बाजू करते, नागडोळा करते. परंतु आमचं असं म्हणणं आहे तात्काळरित्या मधलीच जे ब्राह्मणवादी लोक आहेत त्यांना बाहेर काढून बौद्धांच्या हातात तात्काळ द्यावं अशी ही आमची केंद्र सरकार मागणी आहे. जय भीम, जय बुद्ध. हा भारत देश बुद्धाचा देश आहे हे जागतिक पातळीवर मान्य झालेलं आहे. हे सरकार मोदीचं आमचं बुद्धाचं सांस्कृतिक अस्तित्व संपवण्यासाठी बिहार येथील बुद्धगयाच्या बुद्ध विहारावर ब्राह्मणांचं वर्चस्व आणलेलं आहे. ते वर्चस्व संपवण्यासाठी देश पातळीवर आंदोलन चालू आहे. त्याचाच एक भाग म्हणून नांदेड शहरामध्ये धरणे आंदोलन करत आहोत. जोपर्यंत ब्राह्मण्य वर्चस्व संपणार नाही तोपर्यंत या देशामध्ये बौद्ध बांधवांचा लढा राहणार आहे. जय भीम, धन्यवाद. महाराष्ट्र आता थांबणार नाही, विकास आता लांबणार नाही असे निर्धार वाक्य असलेला हा यंदाचा अर्थसंकल्प महाराष्ट्राला नव्या वाटेवर नेणार आहे. शेती, उद्योग, व्यापार, शिक्षण, आरोग्य, पर्यटन, पायाभूत सुविधा, सामाजिक विकास क्षेत्रांसाठी भरीव तरतूद असलेला विकसित महाराष्ट्राचे स्वप्न प्रत्यक्षात आणणारा हा यंदाचा अर्थसंकल्प आहे.
राज्याच्या या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून आमचे महायुती सरकार निश्चितच राज्याचा विकास साधेल असा ठाम विश्वास लॉर्ड बुद्धा टीव्ही आणि विदर्भ टीव्ही प्रतिनिधी सोबत बोलताना आमदार परिणय फुके यांनी व्यक्त केला आहे. बघा, महाराष्ट्रातला सगळ्यात मोठी जी समस्या होती ती बेरोजगारीची होती. ही बेरोजगारी दूर करण्याकरता या अर्थसंकल्पात तरतूद केलेली आहे. मागे दावोसमध्ये जाऊन माननीय फडणवीस साहेबांनी 15,72,000 कोटीची फॉरेन इन्व्हेस्टमेंट इथे आणली आणि त्या माध्यमातून जवळपास 15 लाख बेरोजगार युवकांना रोजगार मिळणार आहे. आणि या अर्थसंकल्पात जवळपास 40 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक करण्याचं या अर्थसंकल्पात सांगितलं आहे आणि त्या माध्यमातून जवळपास 50 लाख युवकांना रोजगार मिळणार आहे. निश्चितच ही रोजगार निर्मितीच्या संदर्भातली फार मोठी बाब आहे. 50 लाख युवकांना डायरेक्ट रोजगार आणि इनडायरेक्ट त्यापेक्षा कितीतरी पट जास्त प्रमाणात इनडायरेक्ट रोजगार त्या माध्यमातून तयार होणार आहे. कुठेही या प्रकारचं कुठेही ती लाडली बहीण योजना गफावत नाही आहे. ती जसं मागच्या वेळेस 1500 रुपये देतो तसंच आता ही 1500 रुपये देणार आहे. पुढच्या वर्षभरापर्यंत 1500 रुपये निश्चितच प्रत्येक बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि या अर्थसंकल्पात त्या संदर्भातली तरतूद केलेली आहे. नाही असं आहे की ती मागच्या वेळेस आचारसंहिता लागणार आणि मग ही योजना बंद होणार या भीतीपोटी आपण ते पैसे 2 महिन्याचे टाकले होते. तसे ही योजना दर महिन्यात 1500 रुपये टाकण्याच्या संदर्भातली जी योजना आहे नाही, आता हे अर्थसंकल्पासाठी थांबून होते. आता निश्चितच प्रत्येक महिन्याला नियमितप्रमाणे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहे. नाही, हा एकदम सुंदर अर्थसंकल्प आहे. महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेचा विचार करून हा अर्थसंकल्प तयार केलेला आहे. महाराष्ट्रातील शेतकरी असणार, शेतमजूर असणार, बेरोजगार असणार, युवक असणार, महिला असणार किंवा बहुजन समाज असणार, अनुसूचित जाती असणार, अनुसूचित जमाती असणार, या सगळ्यांचा विचार करून हे अर्थसंकल्प तयार केलेला आहे. चांद्यापासून बांद्यापर्यंत प्रत्येक भाग हा विकसित झाला पाहिजे. प्रत्येक क्षेत्रामध्ये उद्योगीकरण झालं पाहिजे. प्रत्येक भागामध्ये प्रत्येक विभागामध्ये रोजगार निर्मिती झाला पाहिजे. या सगळ्यांची जी विचार या अर्थसंकल्पात मांडण्यात आले. येत्या 21 ते 23 मार्च दरम्यान नागपूर येथे अखिल भारतीय साहित्य संस्कृती संवर्धन महामंडळ व निळाई यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रख्यात आंबेडकरी विचारवंत तथा समीक्षक प्राध्यापक डॉक्टर प्रकाश मोगले यांची निवड झाल्याबद्दल नांदेड येथील बुद्धिस्ट सोशल ऑर्गनायझेशनच्या वतीने गौरवपत्र देऊन त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. या प्रसंगी साहित्यिक राम वाघमारे, पत्रकार दत्ता हरी धोत्रे, उद्योजक बाबूराव कसबे, अशोक दामोदर व सामाजिक कार्यकर्ते भगवान गायकवाड यांच्यासह बुद्धिस्ट सोशल ऑर्गनायझेशनचे पदाधिकारी उपस्थित होते. बुद्धिस्ट ऑर्गनायझेशनच्या सर्व क्रियाशील सभासदांना मी धन्यवाद देतो. आमचे धोत्रे सर असतील, बाबूराव कसबे सर असतील, राम वाघमारे सर असतील किंवा इतर अन्य असतील, या लोकांच्या सदिच्छा आहेत आणि या सदिच्छेमुळंच हे नागपूर येथे होणाऱ्या 16व्या अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद तेथील आयोजन कमिटीने माझ्याकडे दिलेलं आहे. या अध्यक्षपदाचा खरं क्रेडिट हे नांदेडला जाते, नांदेडच्या आंबेडकरी चळवळीला जाते. कारण या चळवळीने मला घडवलेलं आहे, मला साहित्यिक म्हणून ओळख निर्माण करून दिलेली आहे. त्यामुळं या सगळ्या अध्यक्षपदाचं क्रेडिट मी नांदेडच्या साहित्य चळवळीला देतो. विशेषतः धनवे सर असतील, सुरेशदादा गायकवाड असतील, या लोकांनी साहित्य चर्चा केल्यामुळं मला काही लिहिता आलं. एखादी विशिष्ट भूमिका घेऊन मला लिहिता आलं. तसं कविता कथा लिहिणारे खूप लोक असतात, पण धनवे सरांची जे कंटेंट आम्हाला दिलं होतं की तुम्ही काय लिहावं आणि काय लिहू नये, हे त्यानुसार मी लिहित गेलो आणि त्याची कुणीतरी दखल घेतलेली आहे. त्यामुळं धनवे सरांचंही स्मरण मला या निमित्तानं होते. धन्यवाद. सर, बुद्धिस्ट सोशल ऑर्गनायझेशन हे खरं तर सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. आज आदरणीय डॉक्टर प्रकाश मोगले सर यांचा सत्कार करण्याच्या पाठीमागचा हाच हेतू आहे की डॉक्टर प्रकाश मोगले सर हे असे एक साहित्यिक आहे की निर्भीड पद्धतीने ते आपलं लेखन करत असतात. विद्रोही पद्धतीने आपले विचार ते मांडतात. ते कोणाचाही मुलाहिजा बाळगत नाहीत आणि माझ्या अभ्यासाप्रमाणे आज अशाच साहित्यिकांची समाजाला गरज आहे. कारण सहजासहजी काहीतरी लिहायचं म्हणून लिहिणं वेगळं आणि समाजाचं प्रबोधन करण्यासाठी लिहिणं वेगळं. तर पूर्ण साहित्यिकांच्यामध्ये नांदेड शहरामध्ये प्रकाश मोगले सर मला वेगळे साहित्यिक वाटतात
आम्हा बुद्धिस्ट सोशल ऑर्गनायझेशनच्या सर्व सदस्यांनी हे ठरवलं की अशा विद्रोही साहित्यिकांचा आपण सत्कार केला पाहिजे आणि त्यांचा सन्मान केला पाहिजे, जेणेकरून येणाऱ्या भविष्यात ते अधिक सक्षम पद्धतीने अधिक लेखन करतील ही अपेक्षा ठेवून आम्ही त्यांचा हा या ठिकाणी सत्कार केलेला आहे. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com. अंबरनाथ शहरात महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन मूक मोर्चा काढण्यात आलाय. हा मोर्चा भंते राहुल बोधी, भंते कश्यप, भंते राहुल रत्न, भंते लामा यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आला. यावेळी अंबरनाथ तहसीलदार यांना भिक्खू संघाच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. हा मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून नगरपालिका ते तहसीलदार कार्यालय असा मूक मोर्चा काढण्यात आलाय. भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, तथागत भगवान गौतम बुद्धांचा, सम्राट अशोकांचा महाबोधी बुद्धविहार मिळालाच पाहिजे. महाबोधी महाविहार मिळालाच पाहिजे. नमो बुद्धाय, नमो धम्माय, नमो संघाय. महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्धांनी सांगितलं सद्धम्मा, त्या सद्धम्माचा प्रचार प्रसार करीत अनंत पदाला प्राप्तीला पूज्य पवित्र पावनाचा भिक्खू संघ या तिन्ही रत्न प्रणाम. तुमचे आमचे उद्धारक विश्वरत्न बोधिसत्व परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेबजी आंबेडकर यांच्या प्रति शेवटच्या श्वासापर्यंत अभिवादन समर्पण. सर्व उपासक उपासिका यांना मानाचा सन्मानाचा जय भीम. त्याचप्रमाणे आज ज्या महिला भगिनी ते उपस्थित आहेत त्यांना सगळ्यांना आजच्या महिला दिनाच्या शुभेच्छा देतो. उपासकांनो उपासिकांनो, आज जो आपण लढा इथे लढत आहोत तर हा लढा काही दिवसांचा नाही आहे. हा लढा शतकोनशतकाचा आहे. ज्या पद्धतीने भंतेंनी सांगितलं की अलेक्झांडर कनिंगहॅम यांनी आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया त्या मदतीने जे सर्वे केला, जे उत्खनन केलं आणि त्यामध्ये जे बुद्धगया महाविहार मिळालं, ते महाविहार पण असं तसं नाही मिळालं. तर जे 3 चीनी प्रवासी भारतामध्ये आले आणि त्यांनी जे संशोधन केलं तर त्यांनी लिहून ठेवलं होतं की या इथे महाबोधी महाविहार आहे. आणि ते महाविहार माती टाकून टाकून बुजवण्यात आलं होतं. त्याचं संशोधन अनागारिकजी धर्मपाल यांनी करून इंग्रजांना करायला लावलं. आणि म्हणून
हा जो लढा आहे तर हा अस्मितेचा लढा आहे. या लढ्याला वेळोवेळी वेगवेगळ्या महापुरुषांनी हा लढा दिला आहे. मग त्याच्यामध्ये अनागारिक जे धर्मपाल यांचं नाव प्रथम घ्यावं लागेल. त्यानंतर तुमचे आमचे उद्धारक विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा 1935ला तेव्हा तर त्यांनी दीक्षा सुद्धा नव्हती घेतली, पण वकील या नात्याने त्यांनी कोलकाताला जे आपलं हे सुप्रीम कोर्ट तेव्हा कोलकात्याला होतं, तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी ते पिटिशन टाकलं होतं 1935ला की बुद्धगयेचं जे विहार आहे ज्याला टेम्पल म्हटलं जातं तर हे बौद्धांचं आहे आणि ते त्यांच्या ताब्यात द्यावं. म्हणजे बाबासाहेबांनी सुद्धा हे आंदोलन केलं आहे, केलं नाही अशातला भाग नाही. आणि म्हणून त्यानंतर बनते सुरई ससाई जे जपानच्या आहेत की ज्या नागपूरमध्ये राहत आहेत, त्यांनी सुद्धा हा लढा उभा केला होता. आणि आता काही दिवसापासून जे 17-18 दिवसापासून जे आमचे ज्येष्ठ भिक्षू आहेत ते अन्न पाण्याचा त्याग करून तिथे जे आंदोलन करत आहेत, तर ते आंदोलन सुद्धा हाणून पाडण्यासाठी रात्रीच्या 1-2 वाजता त्यांना उठवलं जातं. तुमच्या इलाजासाठी आम्ही ॲम्ब्युलन्स घेऊन आले म्हणून असं खोटा नाटक करून ते आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला जातोय. आणि म्हणून त्याची एक चिंगारी म्हणून आमच्या मुंबई भिक्खू संघाच्या वतीने मुंबईमध्ये 28 फेब्रुवारीला हा प्रथम मोर्चा सुरू झाला. विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने महिलांना दरमहा 2100 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र या अर्थसंकल्पात लाडक्या बहीण योजनेचा उल्लेख सुद्धा नाही. तसेच शेतकऱ्यांसाठीही सरकारने कोणतीही ठोस विचार केलेला नाही. या देवेंद्र फडणवीस सरकारने जनतेची सरळ फसवणूक केली आहे, अशी प्रतिक्रिया मुंबईत लॉर्ड बुद्धा टीव्ही व विदर्भ टीव्ही सोबत बोलताना साकोलीचे आमदार नाना पटोले यांनी दिली आहे. महाराष्ट्राच्या जनतेला फसवल्याशिवाय दुसरं काहीच या लोकांनी केलं नाही. यांनी शेतकऱ्यांना फसवलं, कारण शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याची कुठेही भूमिका याच्यामध्ये नाही. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की यांनी लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्यास सांगितलं, ते 2100 रुपयाचं प्रावधान या ठिकाणी नाही. त्याचप्रमाणे महागाई कमी करायची भूमिका मांडली होती, ती कुठेही नाही आहे. रोजगार निर्मिती करण्याच्या बाबतची भूमिका मांडली होती, ती कुठेही या ठिकाणी नाही. आणि म्हणून हा फसवा अर्थसंकल्प आज महायुतीच्या सरकारने महाराष्ट्राच्या जनतेला फसवण्यासाठी या ठिकाणी मांडलेला आहे. आणि म्हणून यांची असलियत जनतेसमोर मांडणं हे आमचं काम आहे. यांना जनतेच्या दरबारात आता उखडून फेकण्याचा निर्धार जनता आणि आम्ही करणार आहोत. लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनल अमरावती व इक्विटास डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने 8 मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिला सक्षमीकरण, बळकटीकरण व स्वयंरोजगार निर्मिती या उद्देशाने कौशल्य प्रशिक्षणाचे आयोजन दिनांक 10 मार्च रोजी विश्वशांती बुद्धविहार संजय गांधीनगर येथे अमरावती लॉर्ड बुद्धा टीव्हीचे जिल्हा प्रतिनिधी विकास धनदर यांच्या सहकार्याने करण्यात आले. सर्वप्रथम लॉर्ड बुद्धा टीव्ही महिला संघ व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पूजनीय प्रतिमांना पुष्पमाला अर्पण करून त्रिशरण पंचशील ग्रहण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यामध्ये प्रशिक्षक गणेश बावणे, इक्विटास डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह ट्रस्ट CSR अमरावती, योगिता वाठ नागपूर, पूनम धनदर अमरावती यांनी वॉशिंग पावडर बनविणे, फिनाईल बनविणे, सौंदर्य साबण बनविणे हे प्रशिक्षण देऊन महिलांनी स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून आपला स्वहक्काचा उद्योग उभारून आत्मनिर्भर व्हावे असे मत व्यक्त करून सर्व प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन त्रिवेणीताई मकेश्वर, प्रास्ताविक मेघाताई डबाले व सुनंदाताई डबले यांनी आभार व्यक्त केले. महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांचा, महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांचा, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, माता रमाईचा, माता सावित्रीबाई फुलेंचा. सर्वांना जय भीम. जोरात म्हणायचं आहे जय भीम. सर्वप्रथम
जास्त वेळ न घेता आणि कार्यक्रम जास्त न लाभवता इक्विटास स्मॉल फायनान्स बँक आणि इक्विटास डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह ट्रस्ट याबद्दल थोडी माहिती देतो. त्या माध्यमातून आम्ही महिला सक्षमीकरणासाठी आम्ही काय काय करतो ते तुम्हाला माहिती देतो. तर इक्विटास स्मॉल फायनान्स बँक ही आमची 2007 मध्ये एक मायक्रो फायनान्स बँक म्हणून सुरुवात झाली होती. त्यानंतर आम्ही ती आधी आमची मायक्रो फायनान्स म्हणून होती. त्यानंतर RBIच्या अंडरटेकिंग मध्ये 2015 ला आम्हाला बँकेचं लायसन मिळालं. त्यानंतर आम्ही स्मॉल फायनान्स बँकेमध्ये कन्वर्ट झालो. सोबतच 2007 मध्ये इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेच्या माध्यमातून समाजकार्याला काही हातभार लागावा म्हणून इक्विटासने एक वेगळा पार्ट त्यांनी उद्यास आणला. त्यामध्ये त्यांनी इक्विटास डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह ट्रस्ट हे नामकरण झालं. त्यामध्ये वेगवेगळ्या सामाजिक योजना त्यामध्ये त्यांनी इन्क्लूड केल्या. जसे आज जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम असल्यामुळे आपण सगळ्या महिला इथे आज अमरावती या ठिकाणी संजय गांधी नगरला उपस्थित झालेलो आहे. सर्वप्रथम सावित्रीबाई फुले, रमाई, बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्धांचं मी मनापासून नमस्कार करते, अभिवादन करते. आणि स्टेजवर उपस्थित असलेल्या आमचे गणेश भाऊ, पूनम मॅडम आणि उपस्थित असलेल्या सगळ्या माझ्या महिला मैत्रिणी व बहिणी, आज 8 मार्च जागतिक महिला जागतिक दिवस हा 8 मार्चला साजरा झालेला आहे. पण पूर्ण दिन हा आपल्या हातात असतो, म्हणजे महिलांचा असतो. म्हणून आपण आपल्या वेळेनुसार आपल्या पावला वेळ जेव्हा निघतो त्या अनुषंगाने आपण कधीही हा दिवस साजरा करतो. आणि मला आज इथे बोलावलं, मी नागपूरवरून आले आणि खूप छान वाटत आहे तुमच्या सगळ्या भगिनींमध्ये बसून. छान छान तुमचे विचार, आवाज, गाणी आणि अरेंजमेंट ही खूप छान वाटत आहे. मी इक्विटास डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह ट्रस्ट या बँकेमध्ये, या ट्रस्टमध्ये आमची एक बँक आहे. बँकेमध्ये छोटंसं पार्ट आमचं ट्रस्टचं आहे. इथे मी CSR डिपार्टमेंट सांभाळते आहे नागपूर एरियाला. आणि याच माध्यमातून आम्ही छोटे मोठे प्रशिक्षण आयोजित करतो. आमच्या ज्या महिला भगिनी आहेत ज्या आता घरी असतात, कामाला कोणी जात नसेल किंवा त्यांच्या घरच्यांना परवानगी नसेल बाहेर जाऊन काम करायची, अशा महिलांना आम्ही गृहउद्योग कसे करायचे, घर बसल्या त्यांनी पैसे कसे कमवायचे, या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना घरच्या घरी शिकवतो आहेच. याच माध्यमातून आज तुमच्यापर्यंत या अमरावती शहरात आम्ही एक छोटासा उपक्रम घेऊन आलेलो आहे. आणि मला अशी आशा आहे की आमच्या सगळ्या भगिनींना हा कार्यक्रम नक्की आवडेल आणि त्याचा उपयोग तुम्ही करून घ्या, ही माझी मनस्वी इच्छा आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजीराजे यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य आणि इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी नागपूरचा तथाकथित पत्रकार प्रशांत कोरडकरच्या अटकपूर्व जामिनावर कोल्हापूर येथील जिल्हा न्यायाधीश DV कश्यप न्यायालयात आज सुनावणी झाली. सरकारी पक्षातर्फे विवेक शुक्ला तर इंद्रजित सावंत यांच्या वतीने कायदेतज्ञ ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे युक्तिवाद केलाय. कोरडकरला कोर्टात हजर करण्याबाबत उद्या बुधवारी सुनावणी होणार आहे. वकील असीम सरोदेनी उच्च न्यायालयात सुद्धा जे काय आहे ती सगळी बाजू मांडलेली होती, सरकारी वकिलांनी सुद्धा मांडलेली आहे. हा विषय माझ्या एकट्याचा नाही आहे, हा विषय सगळ्या महाराष्ट्राचा आहे, सगळ्या देशाचा आहे. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्याबद्दल जी विकृत आणि घाणेरडी वक्तव्य केली त्याच्याबद्दलचा आहे. आणि महाराष्ट्रातलाच एक व्यक्ती अशा पद्धतीची वक्तव्य करतो आणि परत तो लपून राहतो इतके दिवस, या विषयावर मला आक्षेप आहे की जर केलं नसतं तर कोण लपून राहत नाही. मी माझा मोबाईल दुसऱ्या दिवशी पोलिसांच्याकडे हजर केला, जसाच्या तसा, डाटा वगैरे काही इरेज न करता. आणि जो म्हणत होते की एक वेगळं त्यांनी नरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न केला की मी कॉल केला नाही, मी हे केलं नाही, मी ते केलं नाही. पण आज ज्या वेळेला हा सगळा फोन पोलिसांच्याकडे गेला त्यावेळेला डाटा इरेज करून दिला गेला.
याच्यातच सगळ्या समाजानं समजून घेतलं पाहिजे की त्यांच्या पाठीमागं एवढं पोलीस दल आपलं असक्षम आहे का, असा एक प्रश्न आहे की 8 दिवस झाले, 10 दिवस झाले एखादा हा चिल्लर माणूस पोलिसांना सुद्धा सापडत नाही. आणि माझी पहिल्यापासूनची धारणा आहे की माननीय मुख्यमंत्री हे शिवप्रेमी आहेत, सगळे उपमुख्यमंत्री शिवप्रेमी आहेत. कालसुद्धा तिने अनेक घोषणा केल्या शिवाजी महाराज संभाजी महाराजांच्या बाबतीत, आणि ज्यांनी घाणेरडे विधाने केलेत त्यांना त्यांनी तातडीनं कारवाई करायला पाहिजे. महाराष्ट्रात म्हातारी मेल्याचं दुःख नाही, काल सोकवता कामा नये अशी जी एक म्हण आहे ती होता कामा नये. एवढंच माझे याच्याबद्दल. गेल्या 3 वर्षांपासून ज्या योजना प्रत्येक वर्षीच्या अर्थसंकल्पात मांडल्या गेल्या होत्या त्याच योजनांचा पुन्हा एकदा समावेश करण्यात आला आहे. लाडक्या बहिणींच्या मतांवर हे सरकार निवडून आले, त्यांना 2100 रुपये प्रति महिन्याचे आश्वासन निवडणुकीच्या जाहीरनाम्यात करण्यात आले होते. ते वचन सुद्धा या अर्थसंकल्पात पाळण्यात आलेले नाही. शालेय शिक्षण विभागात 2024 शासन निर्णयात प्राथमिकता माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांना वेतनात टप्पावाढ करण्याचे ठरविण्यात आले. त्यांची सुद्धा तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आलेली नाही, अशी प्रतिक्रिया आमदार अभिजित वंजारी यांनी लॉर्ड बुद्धा टीव्ही विदर्भ टीव्ही सोबत बोलताना व्यक्त केली. पश्चिम महाराष्ट्रातल्या भाषेत बोलायचं जर राहिलं तर जसं म्हणतात की बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी, अशा पद्धतीचं वर्णन या अर्थसंकल्पाचं करावं लागेल. कारण अर्थसंकल्पामध्ये ज्या योजना 2 वर्षापूर्वी याच महायुती सरकारनं मांडल्या होत्या त्याच योजना पुन्हा एकदा नव्यानं या ठिकाणी घोषणा करण्यात आलेल्या आहे. अनेक योजना आहेत ज्याच्यामध्ये पैशाची तरतूद करण्यात आली नाही आहे आणि कोणताही दिलासा या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला मिळाला नाही. ज्या लाडकी बहिणींना यांनी आश्वासन दिलं होतं की सत्तेमध्ये आल्यानंतर आम्ही 2100 रुपये तुम्हाला 1500वरून 2100 रुपये देऊ, त्याही बहिणींचा विचार यांनी केला नाही. शेतकरी असतील किंवा विद्यार्थी असतील, पदवीधर बेरोजगार असतील, इतर लोक असतील, या सर्व लोकांसाठी या अर्थसंकल्पामध्ये काहीही नाही. आणि म्हणून मी म्हटलं की जसं बोलाचाच भात आणि बोलाची कढी अशा पद्धतीचं वर्णन या अर्थसंकल्पाचं करावं लागेल. परीक्षा लांबवण्याचा जो निर्णय सरकारचा आहे तो अत्यंत दुर्भाग्यपूर्ण आहे. कारण प्राथमिकचे जे विद्यार्थी आहेत, लहानशे पोरं आहेत, ते त्या एप्रिल महिन्याच्या शेवटच्या त्या इतक्या 40-42च्या टेम्परेचरमध्ये शाळेमध्ये जातील आणि त्यांची परीक्षा होईल. हा दुर्दैवी निर्णय आहे. आम्ही सर्व पदवीधर आमदार, सर्व शिक्षक आमदार आम्ही मंत्र्यांना भेटून ती मागणी करणार आहे की ती परीक्षा पूर्ववत एप्रिलच्या पहिल्या महिन्यामध्ये कशी संपवता येईल याचा विचार त्यांनी केला पाहिजे. दुसरी गोष्ट, या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून राज्यातल्या टप्पा अनुदानाकरता वाट पाहत असलेल्या जवळजवळ 60,000 अशा पद्धतीचे शिक्षक आहे. आणि या शासनानं 14 ऑक्टोबर 2024 रोजी शासन निर्णय घेतला होता. आपल्या शासन निर्णयावर कायम न राहता त्यांची तरतूद खरं म्हणजे या आपल्या पुरवणी मागण्यांमध्ये करायला पाहिजे होती आणि ती जर नसेल केली तर कमीत कमी आजच्या अर्थसंकल्पामध्ये करायला पाहिजे होती. पण त्याचीसुद्धा तसदी या शासनानं घेतली नाही आणि म्हणून असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहे. उद्यापासून दोन्ही सभागृहामध्ये त्याच्यावर जेव्हा चर्चा होईल तेव्हा या अर्थसंकल्पाचा भांडाफोड आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. जय भीम इंडियाच्या बातमीपत्रात वेळ झाली येथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन. जय भीम. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीव्ही.